तर आपण बघू शकता हा प्रसंग खूप आनंदाचा। सकाळी सकाळी झोपेतनं उठल्यानंतर त्यांना देखील हा प्रत्यक्ष या शिवमंदिराजवळ नागाचं म्हणजे या सापाचं दर्शन झाले। तर सर्वांनी म्हणा असं वाटतं की ओम नमः शिवाय म्हणावा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। चला, तर खूप धार्मिक पद्धतीने आपण या सापाला आदलवाट या ठिकाणी बोलतात आणि कुठल्याही प्रकारे त्यांनी मारले नाही। आणि साप वाचवण्यासाठी मला समजा भिवंडीहून बोलवलं, 1 तास झाला, उशीर तर भरपूर झाला, पण तरी देखील कुठल्याही प्रकारे त्यांनी संयम सोडला नाही आणि सापाला मारण्याचा प्रयत्न केला नाही। तर आता साप जो आहे आता नैसर्गिक याच्यात दिसतो आपल्याला मुवमेंटमध्ये, तर त्याला पॅक करून मी निसर्गात सोडणार आहेत। तर परत एकदा मी सर्पमित्र म्हणून सर्वांचे आभार मानतो, कारण साप वाचवणे हे आमचं कर्तव्य आहे, काम आहे आणि ते आम्ही करतो। आणि त्याच्यात जर तुम्ही आम्हाला बोलवलं, साप असेल तर न मारता बोलवलं तरच त्यांना आपण वाचू शकतो। तर सर्पमित्र समोरचे माणसं जर साप वाचवण्याचं त्यांचं मनात हे असेल तरच वाचू शकतात, नाहीतर ते मारल्यानंतर आम्ही काही करू शकत नाही। तर परत एकदा अशाच व्हिडिओमध्ये भेटू आपण। नमस्कार, धन्यवाद।